आता पुढची बातमी राष्ट्रवादीच्या कोट्यात नेते राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीकरता आता हालचालींनी वेग घेतलेला बघायला मिळतोय। कारण सर्व आमदारांची उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली देवगिरी बंगल्यावर बैठक होतीये। आमदारांच्या बैठकीपूर्वी राष्ट्रवादीच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होण्याची शक्यता ही वर्तवली जाते। तर बैठकीसाठी पक्षाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, आमदार संजय खोडके हे देवगिरी निवासस्थानी दाखल झाल्याचं पाहायला मिळतंय। तर राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या निवडीकरता हालचालींच्या आता दृष्टीने वेग घेतलेला बघायला मिळतोय। कारण सर्व आमदार हे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीला उपस्थित राहतील अशी सध्याची माहिती आहे। त्याआधी वरिष्ठ नेत्यांमध्ये बैठक होईल आणि मग आमदारांसोबत ही चर्चा होऊ शकते। त्यामुळे आता राष्ट्रीय अध्यक्षपदाच्या दृष्टीने वेगाने पावलं टाकण्यात येत आहेत। मंत्री नरहरी झिरवाळ देखील तिकडे पोहोचलेले आहेत। त्यामुळे अनेक वरिष्ठ नेते, मंत्रीगण, त्यासोबतच आमदार हे आता हळूहळू बैठकीकरता पोहोचत आहेत आणि आता पुढच्या काही तासामध्ये पाहावं लागेल की नेमकं या संदर्भात काय घडामोडी घडतात। आजच या बैठकीमध्ये ठोस निर्णय होतो का आणखी काही बैठकांची सत्र होतात। मात्र गेल्या काही दिवसांमध्ये सातत्याने याबद्दल चर्चा होतीये, काही प्रश्नही विचारले जात आहेत ज्यावर राष्ट्रवादीच्या नेत्यांनी थेट उत्तर दिलेलं नाही। लवकरच आपण हा निर्णय घेऊ राष्ट्रीय अध्यक्षपदाचा या संदर्भात सांगितलंय, मोघम उत्तर दिलेलं आहे, मात्र थेट उत्तर दिलेलं नाही। आपले प्रतिनिधी निलेश बुधावले आता आपल्या सोबत आहेत। निलेश, सगळी वरिष्ठ मंडळी बैठकीला पोहोचत आहेत। आज नेमका या बैठकीमध्ये काय काय गोष्टी समोर येऊ शकतात? थेट आजच निवड होईल का आणखी काही बैठका होऊ शकतात यासाठी? निलेश, अश्विन, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाचा विषय आहे आणि त्याच अनुषंगाने आजची ही आमदारांची बैठक अतिशय महत्त्वाची आहे। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या देवगिरी निवासस्थानी आता राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मंत्री आणि आमदार पोहोचायला सुरुवात झाली आहे। मागापासून जर आपण पाहिलं तर सुनेत्रा पवार आहेत या ठिकाणी, प्रफुल्ल पटेल जे पक्षाचे कार्याध्यक्ष आहेत, प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे, छगन भुजबळ यांच्यासह जवळपास 10 ते 12 आमदार सध्या पोहोचलेले आहेत। आजच्या बैठकीमध्ये राष्ट्रीय कार्यकारिणीच्या आयोजनाच्या संदर्भामध्ये चर्चा होईल आणि त्यानंतर खऱ्या अर्थानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष कोण होणार हे स्पष्ट होईल। एबीपी माझाला विश्वसनीय सूत्रांनी जी माहिती दिली त्यानुसार सुनेत्रा पवार यांच्या गळ्यामध्ये ही माळ पडणार आहे। त्याची पूर्ण तयारी देखील झालेली आहे। त्या अनुषंगाने सध्या प्रयत्न देखील सुरू आहेत। दुसरी महत्त्वाची बाब अशी आहे की काही वेळापूर्वीच मंत्री नरहरी झिरवाळ हे देखील या ठिकाणी पोहोचलेले आहेत। सध्या ते प्रचंड वादामध्ये आहेत। त्यांच्या कार्यालयामध्ये ज्या पद्धतीने घटना घडली होती त्यानंतर नेमकं काय झालं होतं या संदर्भामध्ये देखील आज कोर कमिटीच्या बैठकीमध्ये चर्चा होईल। स्वतः नरहरी झिरवाळ नेमकं काय घडलं या संदर्भामध्ये या ठिकाणी माहिती देताना दिसतील। खरं म्हणजे 2-3 महत्त्वाचे मुद्दे आहेत। प्रामुख्याने जसं निलेश तू सांगतोयस, राष्ट्रीय अध्यक्षपद तर आहेच, मात्र मंत्री झिरवाळ यांच्या संदर्भात जी चर्चा गेल्या काही दिवसांमध्ये सुरू आहे त्या अनुषंगाने देखील काही पावलं टाकली जात आहेत का पाहणं महत्त्वाचं असेल। निलेश, या बैठकीवर तू लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।